नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षक अनिल पाटील यांचे निलंबन करण्याचे आदेश दिलेत. तसेच पुण्याच्या विभागीय आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. राड्याच्या प्रकरणी शिवसेना नेत्यांनी आक्रमकपणे विरोध व्यक्त केला आहे. विशेषतः शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सातारा एसपींच्या निलंबनासोबतच जिल्हाधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. त्यांनी मंत्र्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे की प्रथमच ऐकला गेलाय. या दरम्यान सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात पोहोचवण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी संघर्ष करावा लागला. या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले तर मकरंद पाटील यांना 20 ते 25 पोलिसांनी घेरलं होतं. अखेर भाजपने बळाच्या वापराने आपला अध्यक्ष निवडून आणला. विधान परिषद सभापती नीलम गोरे यांच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या कारवाईला विरोध केला आहे. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.